यानंतर बघूयात मोठ्या बातम्या। नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून बसवायचंय आहे। भाजपला उत्तरेमध्ये ज्या राज्यात यश मिळालं तिथे महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदान केलं। आपल्याकडे वेळ कमी, त्यामुळे जास्तीत जास्त काम करावं लागेल। अजित पवारांचे महिला कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश। देशाचा तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना तिथं बसवायचंय। आपल्याकडे वेळ कमी आहे, मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय, कारण बघता बघता 23 साल गेले, 24 साल आलं, 24 सालातले जवळपास 18 दिवस गेले। महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळाली तर आवडेल का, असं दादांनी मला विचारलं। पण अजितदादा मुख्यमंत्री झाले तर महिलांचे प्रश्न सुटतील, आदिती तटकरेंचं मेळाव्यामध्ये सूचक विधान। मुख्यमंत्री झाली तरच महिलांचे प्रश्न मिटतील असं नाही, पण जर दादांसारखं नेतृत्व मिळालं तर महिला निश्चितपणाने त्या ठिकाणी सक्षम होऊ शकतील। भगिनींना हक्काचं व्यासपीठ त्या निमित्ताने निर्माण होऊ शकेल। 1.5 महिन्यांपासून अंगणवाडी सेविका संपावर आहेत। आशा सेविकांचे प्रश्न प्रलंबित आहेत, त्यांना भेटायला सरकारला वेळ नाहीये। मेळावे घेण्यापेक्षा रुपाली चाकणकरांनी त्यांना भेटावं, वर्षा गायकवाडांचा चाकणकरांना सल्ला। शरद पवारांचं वय विचारणाऱ्या अजित पवारांमध्ये मोदींचं वय विचारण्याची हिंमत आहे का? पटोलेंचा सवाल तर मोदी 80चे झाले की त्यांनाही विचारू, अजित पवारांचं उत्तर। धरणावरून अजित पवारांवर आरोप करणाऱ्या भाजपचं धरण आता फुटत आलंय। नाना पटोलेंचं टीकास्त्र, अनेक पार्ट्या फिरून आलेल्या नानानं मला शिकवू नये, अजित पवारांचा पलटवार। रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात, शेतकरी प्रश्नी उद्या रेल रोको आंदोलन करण्याचा तुपकरांचा इशारा। आंदोलनाआधीच पोलिसांनी तुपकरांना घेतलं ताब्यात।